नमस्कार मित्रांनो, मी महादेव गायकवाड शिक्षण सारथी आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2026 आता एक निर्णायक टप्प्यावरती येऊन पोहोचली आहे। कारण प्रेफरन्स लॉक करण्याची कालची म्हणजे 16 ऑगस्टची मुदत ही शेवटची होती। आज म्हणजे कालपर्यंत जवळजवळ 1,46,465 उमेदवारांनी विदाऊट मुलाखतीसाठी प्रेफरन्स हे लॉक केलेले आहेत। म्हणजे सर्वांचंच नशीब आता लॉक झालेलं आहे। त्यामुळे सर्वांच्याच मनात धाकधूक आहे आणि सर्वांनाच प्रश्न पडला आहे की मेरिट यादी किती तारखेपर्यंत जाहीर होईल, तसेच मेरिट किती लागेल। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ आपण तयार करत आहोत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की मेरिट यादी किती तारखेपर्यंत जाहीर होईल, तसेच मेरिट कितीपर्यंत लागेल। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा आणि आपल्या शिक्षण सारथी या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा। मित्रांनो, वळूया मुख्य प्रश्नाकडे की मेरिट किती लागेल। मित्रांनो, ज्यावेळेस आपण शिक्षक भरतीच्या मेरिटचा अंदाज लावणार आहोत त्यावेळेस आपणास काही गोष्टीचा अंदाज घेणं गरजेचं आहे की शिक्षक भरतीच्या एकूण रिक्त जागा किती, उमेदवारांचे सरासरी गुण किती, माध्यमनिहाय आणि इयत्तानिहाय जागा किती। कारण आपण ज्यावेळेस इयत्तानिहाय वर्गवारी करणार आहोत, 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी यानुसार उपलब्ध जागा किती, या सर्व गोष्टीचा अंदाज घेतल्यानंतर निश्चितच आपणास मेरिटचा अंदाज घेण्यास सोपं जाणार आहे। तरीही शिक्षक भरतीचा किंवा शिक्षक भरतीचे मेरिट हे आकड्यामध्ये सांगणं कठीण आहे। कारण मित्रांनो, या ठिकाणी MPSC सारखी कोणती एक स्वायत्त संस्था नाही की सर्व जागा क्लब करून मेरिटनुसार जागाचं वितरण किंवा निकाल लागेल। त्यामुळे आपणास या ठिकाणी मेरिट लावणं, अंदाज लावणं कठीण आहे। कारण या ठिकाणी प्रत्येक जिल्हा परिषदेनुसार मेरिट हे वेगवेगळं असणार आहे। आपण याचा अंदाज निश्चितच लावू शकतो की कोणत्या जिल्हा परिषदेचं किंवा आस्थापनाचं मेरिट जास्त लागणार आहे। त्यानुसार जर आपण विचार केला तर निश्चितच पुणे महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, अहमदनगर जिल्हा परिषद, सोलापूर जिल्हा परिषद या ठिकाणचं मेरिट हे जास्त असणार आहे। तर त्याच वेळेस गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर असेल, खाली जर बघितलं तर आपण सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्याचं मेरिट कमी राहण्याची शक्यता आहे। त्यामुळेच या ठिकाणी आपण असा एक फिक्स आकडा सांगू शकत नाही किंवा अंक सांगू शकत नाही की या जिल्हा परिषदेचं इतकं मेरिट लागेल। तरीही सर्व काही जे काही आपल्याजवळ डाटा उपलब्ध आहे त्याच्या अनुषंगाने आपण मेरिटचा निश्चितच अंदाज घेऊया। तर मित्रांनो, माझ्या मते जी काही आपण या ठिकाणी जो अंदाज घेणार आहोत तो 1ली ते 5वीच्या मेरिटचा घेणार आहोत। कारण आपण ज्यावेळेस वर्गवारी केलेली आहे त्या ठिकाणी वर्गवारीनुसार सर्वाधिक जागा या 1ली ते 5वीला आहेत, त्यानंतर 6वी ते 8वी, 9वी, 10वी आणि 11वी, 12वी। कॉमन रोस्टरमुळे पहिल्या फेरीमध्ये म्हणजे जो काय पहिला राऊंड लागणार आहे त्या ठिकाणी खरं तर जास्त फरक पडणार नाही। मॅथ सायन्स असो किंवा इंग्लिश मिडियमच्या उमेदवारामध्ये पहिल्या राऊंडमध्ये निश्चितच फरक पडणार नाही। या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण फक्त पहिल्या राऊंडमध्ये 1ली ते 5वीचं मेरिट किती लागेल, कारण आपणास अंदाज आहे की या शिक्षक भरतीत सर्वात कमी मेरिट हे 1ली ते 5वीचं लागणार आहे। त्यानंतर तुम्ही अंदाज लावू शकतात की त्यानंतर मेरिट हे वाढत जाणार आहे। त्यामुळे एकंदरीत उपलब्ध परिस्थिती, एकंदरीत जागेची आकडेवारी आणि मुलांचा सरासरी गुण पाहता एकंदरीत ओपनचं मेरिट हे सर्वात कमी जिल्हा परिषद कोणतंही असेल, साधारण गडचिरोली धरूया आपण, तर सर्वात कमी मेरिट या भरतीमध्ये माझ्या अंदाजे ओपनचं पाहणार आहोत आपण। ओपनचं मेरिट हे 130च्या आसपास ओपनचं मेरिट असेल। मी सांगतो सर्वात कमी मेरिट ओपनचं। यावेळेस तुम्ही हे ओपनचं मेरिट सांगतो मित्रांनो। यानंतर तुम्ही आपल्या कास्टच्या आरक्षणानुसार यामध्ये काही मार्क वजा करून आपला एक अंदाज बांधू शकता। कारण मित्रांनो, आता प्रत्येक जिल्हा परिषदेला ओपनचं मेरिट हे जास्त लागणार आहे। कारण 55-60चा मुद्दा क्लिअर झाल्यामुळे आता या प्रत्येक जिल्हा परिषदेला ओपनचं मेरिट हे जास्त असेल कास्टमुळे। त्यामुळे जरी 130चं आसपास ओपनचं मेरिट असेल तर त्यावेळेस तुम्ही आपल्या कास्टनुसार एक अंदाज बांधू शकता। हा एक ढोबळमानानं आपण लावलेला एक अंदाज आहे मेरिटचा, ओपनच्या मेरिटचा। निश्चितच यात आपण आसपास म्हणतोय म्हणजे काही कमी जास्त होऊ शकते। आपण या ठिकाणी फक्त पहिल्या राऊंडचा विचार करतोय। मित्रांनो, शिक्षक भरतीमध्ये जरीही जागा जास्त दिसत असल्या तरीही आरक्षणानुसार, माध्यमानुसार आणि इयत्तानुसार या जागामध्ये बरीच विभागणी झालेली आहे। त्यामुळे साधारणतः 1ली ते 5वीचं मेरिट 130च्या आसपास ओपनचं येईल, एक असा अंदाज आहे। त्यानंतर की मेरिट यादी कधी जाहीर होईल, तर मित्रांनो साधारणपणे मेरिट यादी ही 25 ऑगस्टच्या आसपास
जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या दरम्यान निश्चितच पवित्र पोर्टलची काही मेरिट यादी ती प्रसिद्ध होईल. तोपर्यंत आपणास निश्चितच वेट आणि वॉचची भूमिका घ्यावी लागणार आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून विश्वसनीय आणि खात्रीशीर माहिती देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. कोणालाही काय म्हणतो आपण की आनंद मिळावा किंवा वास्तवापासून दूर नेणारी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली नाही. बरेच जण असे सांगत आहे की 2 डिजिटमध्ये शिक्षक भरतीचा निकाल लागेल, पण मित्रांनो वास्तव असं नाही. इतकं कमी मेरिट हे शिक्षक भरतीचं लागणार नाही. निदान पहिल्या यादीत आपण जो काही आजचा अंदाज लावलेला आहे तो पहिल्या यादीचा लावलेला आहे. निश्चितच कन्वर्ट असेल किंवा दुसरा राऊंड असेल त्या ठिकाणी मेरिट आणखी यापेक्षा खाली येऊ शकतं किंवा येणारी आहे. परंतु आपण पहिल्या यादीचा अंदाज बांधलेला आहे की ओपनचं मेरिट हे 130च्या आसपास असेल. सर्वात कमी म्हणजे जी काही जिल्हा परिषद असेल, साधारण गडचिरोली जिल्हा परिषद जर आपण धरली तर त्या जिल्हा परिषदेत सर्वात कमी ओपनचं मेरिट हे 130च्या आसपास असेल. त्यानुसार मग तुम्ही कास्टचा अंदाज लावू शकता. की आपण या व्हिडिओबद्दल काय विचार करतात, तसेच आपले काही प्रश्न असतील किंवा आपणास काही विचारायचं असेल तर निश्चितच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. यानंतरही शिक्षक भरती संदर्भात जे काही डॉक्युमेंट लागणार आहेत किंवा शाळा निवडताना कोणती काळजी घ्यावी हे सर्व अनुभव मी सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी शिक्षण सारथी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या अभियोगधारकापर्यंत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.